हॅलो 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 राजू जरा वाढव हॅलो हॅलो आवाज येतोय करूया सुरुवात बारी सिंगल नाही ना ठेवलेली आहे साप गलपटलं काल म्हणतात असं झालं काल तसं झालं आहे ना कालची बरोबर मिरची लागले बरोबर जागेवर आल्याच्या मंडवावर लावली होती तवशी आल्याच्या मांडवावर लावली होती तवशी त्याच्यात मधीच धरला दोडका आल्याच्या मांडवावर लावली होती तवशी त्याच्यात मधीच धरला दोडका आणि आज जोडीला आहे हा खेळातला बोडका आहे ना शाहीर म्हणजे काय ज्याच्या डोक्यावरती टोपी तो शाहीर बरोबर आहे की नाही नाहीतर बुवा म्हणाल वरवंटा झालाय डोक्यावर गॅस मारेल बुवा अजून कुठं आहे तर बघायचं असतील कारण बुवांच्या तालुक्यात बारी आहे ना बुवांच्या तालुक्यात बारी आहे बुवांच्या मनात भीती आहे काल कार्यक्रम झालाय जोरात आरती बघा चांगल्यामुळे येऊ चांगल्यामुळे सुरुवात आणि बारी जोरात करणार कारण काय बरेच कार्यक्रम झाले आजचा 5वा सलगचा थोडासा आवाज वर खाली होईल पण सगळ्यांनी युट्यूबच्या माध्यमातून मला ऐकलेला आहे आणि मी काय सिंगल बारी करायला आलेलो नाही आणि मी काय मोठी प्रश्नांची लिस्ट घेऊन आलेलो नाही प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो नाही माझ्या स्तवनात प्रश्न आहे गणात प्रश्न आहे ना त्यातलं काय मी करीत नाही बुवा कारण काय झालंय काल तुम्हाला थोडीच तोड दिली मला पण कार्यक्रम तसा करायचा नव्हता आज दिवसभर मला बऱ्याच जणांचे फोन आले की सुशांत हा कार्यक्रम केलास तो शेवटचा असा याच्यानंतर तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही म्हणून त्या सर्वांचा आणि आयोजकांचा मान सन्मान राखून बुवा कारण तुमच्याकडं लोकांना खेळवणे एवढं आहे नाही काय म्हणून खोईनीत भेटल्या कुरल्या त्या वाटून खाऊ खोईनी माहिती खोईनी माहिती ना तुम्ही बोललो होतं बारी नाही तुम्ही पण आपली सिंगल बारी करून जाईल खोईनीत भेटल्या कुरल्या त्या वाटून खाऊ आणि चांगल्या बोले म्हणून सुरुवात करतोय कार्यक्रमाची आमचे प्रतिस्पर्धी शाहीर लक्ष असू द्या म्हणायचंय करता सागर ही सेवा करता सागर ही सेवा वाटतो अभिमान मला त्यावाशीष झाले साध मायेची घालतो करतो वंदन तुला मी रसिका करतो वंदन तुला मी रसिका स्पर्शू दे आदरणा म्हणून बुवानी टायटल झाले आहे ना बुवानी टायटल झालेलं आहे म्हणून माझंही कर्तव्य आहे बुवा गेले तसे गेलं पाहिजे बरोबर आहे ना म्हणून तीन मला लावला जीव गुलाबाची वाड रानस मी पाखरू पण लेकरावानी लाड तीन मला लावला जीव
मिळू दे हे भाग्य मला सेवा ही घडावी शिरावरी लेकराच्या माया ही खरा काय म्हणतो आहे या गावामध्ये पहिल्यांदाच झालं बरोबर आहे ना या विघ्नहर्त्याची सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं नक्कीच करीन भले ह्यांनी चांदी केलेली असेल भले ह्यांनी चांदी केलेली असेल मी सोनं नक्की करणार कारण आयोजक कुठे आहेत आयोजक कुठे आहेत आयोजक काय म्हणाले आया बहिणींचा मान सन्मान राखून वारी करा आहे ना आया बहिणींचा मान सन्मान राखून वारी करा बुवा काय म्हणतो की म्हणतो आयोजकांनी मानवर काय ठेवला जोकाड हा बुवा शक्तीतुरा शिव्या घालून ती उलगी गाणी म्हणून होत नाही तुमचा आवाज चांगला आहे त्याच्यावर सुद्धा आवाजावर जर वजन दिलं असत ना तर कार्यक्रम झाला असता बुवा म्हणून मिळू दे हे भाग्य मला सेवा ही घडावी शिरावरी लेकराच्या माया ही घरा काले सहा साज चढवून याज काले सहा साज चढवून याज आनंद झाला आनंद झाला मुजरा हे रसिका मुजरा सुस्वागतम 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती अखंड विश्वास विघ्नहर्ता बाप्पा गणराया महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीदेव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करू सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत देवादिकांच्या पूर्ण श्लोकाने पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमी अथांग सागराच्या कुशीत रवांगारी आणि विविध कला गुणांनी नटलेले व लोक परंपरेने बहरलेले गोड मराठी अमृतवाणीने सगळेला हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा राज्य दैवत अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याचा तेजस्वी सूर्याकडे घेऊन जाणार आणि तेच दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मुद्रा करून वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती नाथ ही जात मराठ्याची धर्मवीर धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचं देखणे स्वप्न तिच्या हृदयात जन्माला आलं ती माझी राजमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि या माझ्या महाराष्ट्राच्या मातीतील 33 कोटी देवतांना
या ठिकाणी या आंबवली गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव नवसाला पावणारा आंबवलीचा राजा विराजमान आहे, बरोबर ना? त्या निमित्तानं आज ही सेवा सादर करण्याची संधी मिळालेली आहे. मला खास करून माझ्याशी संपर्क झाला ते आमचे मित्र संदीप यादव या गावचे पोलीस पाटील यांना शाहिरी मानाचा मुजरा करून या गावची ग्रामदेवता श्री झोलाई मातेच्या चरणी वंदन करून या मंडळाचे अध्यक्ष विकास यादव यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे 18 गाव विभाग आकाश साळुंखे माझे मित्र या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे खरोखर सुंदर असा साऊंड लावलाय आमचे साऊंड मास्टर, काल होते आजही आहे, बरोबर ना? कारण कालच्या पण वारीचे साक्षीदार आहेत आणि आजच्या पण वारीचे आहे ना दादा राजू दादा पड्याळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर ही माझी नाचणारी मुलं आहेत सोमेश्वर नृत्य कला पथक शाखा मुंडर पश्चिम आग्रेवाडी. त्याचप्रमाणे माझा वाद्यवृंद ढोलकीसाठी साथ करतोय दीपराज बोंबळे, बेंजोसाठी साथ करतोय, बँडसाठी साथ करतोय अविनाश, बेंजोसाठी साथ करतोय सुयोग मांडवकर आणि कीबोर्डसाठी साथ करतोय ऋतुराज बोंबले. माझी स्वतःची वाद्यवृंद नाहीये कारण आज विसर्जन झालं, बरोबर ना? घरून लवकर निघायला लागलं आणि जर मी 7 वाजता घरून निघालो असतो तर यायला उशीर झाला असता आणि विसर्जन माझ्याही घरात गणपती होता आणि तो पण विसर्जन झालेला आहे, बरोबर ना? म्हणून माझी स्वतःची वाद्यवृंद टीम नाहीये. आज माझी ही बोंबले कंपनी मला साथ देत आहे, त्यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करून माझा संपूर्ण कोरस वर्ग आहे. राजेंद्र गराटे, हरेश कांबळे, अक्षय गराटे असेल, जयेश गराटे, प्रथमेश टीक या सर्वांच्या साथीनं आजची कला आपल्या समोर सादर करतो आहे. बघा, लक्ष असू द्या. सगळ्यांना मुद्रा झाला, सगळ्यांना झाला ना? झाला की नाही? खरं सांगतो तुम्हाला, वाईट एक शब्द बोलणार नाही वाईट, पण बारी अशी करून जाईल ना, तुम्ही मला खतलवा मी बरोबर यांना खतलवतो आहे ना. म्हणून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आज ही बायको आणि मी नवरा आहे ना, आज मला बायको म्हणून लाभले. खेड तालुक्याची आन बान शान सप्तसुरांचा बादशाह आहे ना. खरोखर सुंदर आवाजाचा धनी माझे मित्र, माझे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा निकम. बुवानो, तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे बुवांचे गुरुवर्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत विजय निकम आणि त्यांचा आज हॅपी बर्थडे आहे ना. माझ्या मंडळाच्या वतीनं तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा आणि तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही शतायुषी व्हाल हीच या विघ्नहर्त्याच्या चरणी विनंती करतो. आणि बघा बारी कशी करतो आहे ना. स्तवनाला सुरुवात करतोय. बोला गणपती बाप्पा.
आहे आणि असा जगामध्ये एकच राजा होऊन गेला ज्यानं परस्त्रीलाही माते समान मान दिला. म्हणून माझ्या शिवरायावरती स्तवन सादर करतो आहे. बघा म्हणायचंय काय, भगव्या झेंड्याची जगमग महाराष्ट्राची आग आहे, घाबरतो कुणाला मिळ्या तू तर शिवाचा वाघ आहे. जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार घेऊन माझा राजा एकटाच त्या मुघलांना लढला होता. हर हर महादेव आवाज घुमला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला. तळपल्या मराठ्यांच्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. शिवा, अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असतात तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. म्हणून माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने, माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने गुलामीचे तोडीले बंधन. शिवराया शिवरायाना करतो हे निवार वंदन. शिवरायाना करतो हे निवार वंदन.
दत्ताराम नगरकर गाव आंबवली यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की छावा पिक्चर मधला डायलॉग झाला पाहिजे आहे ना. हाती घोडे तोफ तलवारे, हाथी घोड़े तोफ तलवारें, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा. आता योग काय बघा, यांचं पण नाव राजा आहे ना. हाथी घोड़े तोफ तलवारें, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा, अभी सब पे भारी है. बुवा काय म्हणाले, मानाचा गणपती आहे ना, आयोजकांचा मानाचा गणपती बरोबर ना. म्हणतात पाहुण्याचा पाहुणचार करणार आमच्या तालुक्यात आले आणि म्हणतात पाहुणा कानात मुताय लागला आहे ना. आता ही बायको मी नवरा, बायको काय बोलले, बायको काय बोलले, मग घरात किलेश हवाय कशाला, मग घरात किलेश हवाय कशाला. बुवा मी पण तुमच्यासारखी सरळ बारी करतो आहे ना. म्हणून बुवानी स्तवन गायली रसिकांवरती, सुंदर स्तवन बुवा आहे ना. गोड गाण्याचे गायक आहेत बुवा, सुंदर स्तवन. या ठिकाणी तुरेवाले शाहीर आमचे मित्र विश्वनाथ कोपळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. बुवा म्हणाले रात्रीचा अनुभव घेतलाय आहे ना. बुवानी म्हणतात रात्रीचा अनुभव घेतलाय, रातभर म्हणतात झोप लागली नसेल, रातभर. सकाळी 5:30 बारी संपली, रात राहिली पुढची. बुवा आज विसर्जनाचा दिवस, झोपाय देणार कोण घरात येईल. बुवा 9:30 घरात पोहोचलो, 2 तास झोपलो, उठलो, बाप्पाची पूजा केली आहे ना आणि बाप्पाला नेऊन विसर्जन केला. म्हणून हा माझा जो भक्तगण आहे, माझा वाड वडील आहे, ज्यानं हा वड पुजला बरोबर ना. काय म्हणतो आहे, माझे वडील असतील, इथे जमलेली लोक असतील आहे ना. ज्या दिवशी गणराया विसर्जनाला जातो, ज्या दिवशी गणराया विसर्जनाला जातो त्या दिवशी प्रत्येकाचे डोळे पाणावतात. कारण या छोट्या मुलांसाठी तो त्यांचा मित्र आहे, या छोट्या मुलांसाठी हा गणराया मित्र आहे, माझ्यासाठी तो माझ्या भावासारखा आहे बरोबर ना. आणि माझ्या वडिलांसाठी म्हणजे ज्येष्ठ मंडळींसाठी तो मुलासारखा आहे बरोबर ना. एवढं त्याचा आणि आपलं घट्ट नातं आहे बुवा. म्हणून गण कसा देतो आहे बघा. जास्त काय ह्यालवडीच माहित नाही बरोबर ना. कारण सुशांत गरडेचा आवाज बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे आणि माहिती आहे म्हणून बारी ठेवली बरोबर ना. म्हणून गावाला आहे ना, पण तुझ्या नैवेद्यासाठी गोडा थोडाच आणि तुला आवडणारे मोदक केले ते मागे तसेच उरले आहे ना. तू गेलास गावाला म्हणून तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले, ताट मोदक भरले, मागे तसेच उरले, ताट मोदक भरले,
या ठिकाणी बुवा पारी भारी गरम करू, आता पारी गरम करू करू बघा. नवयुग क्रीडा मंडळ मोहन एडवली खानावले यांचे अध्यक्ष व मोहने गावचे पोलीस पाटील सुमित चिकणे यांच्याकडून बुवांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अल्पेश पार्टे यांच्या माध्यमातून गणासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नवयुग क्रीडा मंडळ मोहने एनवली नानावळे या ठिकाणी माझा 5 तारखेला कार्यक्रम होता, पण एक त्या मंडळाचा तरुण तडफदार मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला आणि तो कार्यक्रम कॅन्सल झाला. बरोबर आहे ना? नाहीतर तो कार्यक्रम शाहीर संदीप मोरेन बरोबर होता, नक्कीच झाला असता. या ठिकाणी आयोजकांनी त्या सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी तुम्हाला संधी ही नक्की आहे. बरोबर ना? म्हणून दादा तुम्हाला ही शायरी मनाचा मुजरा करतो आणि आजच्या बारीवर काही जाऊ नका. तुम्हाला वाटत असेल गराटे बुवा वाकड्या मेढीला वाकड्या न्याम आहे ना, वाकड्या मेढीला बुवा म्हणतात ना, वाकड्या मेढीला वाकड्या न्याम. बुवा तुम्ही नेमा गाडीत बसा, आम्ही मेळ वाकडी असते ना डायरेक्ट कापून टाकतो, तिथं डायरेक्ट कापून टाकतो. न्याम वाकडा गाडीत बसत नाही बुवा. आणि हे काल तुम्ही अनुभवलेला आहे, हे काल बुवाने अनुभवलेला आहे. सामना एवढा डोकाला गेला होता, बुवा तुम्ही कचरीची काढतोसा जर घरात ठेवून आता शिव ना आहे ना, तर सुशांत गराटे काय कमी नाही. तुम्ही दुसऱ्या बारी बुवा काय करणार, सगळं घरात गेलं, मी ह्याव करीन आहे ना, सौदेगिरी माहिती ना,
सोनेगिरी बुवांची फॅशन आहे आणि माझा मित्र प्रथमेश त्या ठिकाणी आलेला आहे. दोघांनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याला ही शाहिरी मानस मुद्रा करतो. तुरेमध्ये शाहीर विश्वनाथ कोपळकर गाव वरची उमरी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवांचा प्रश्न आहे की बुवा म्हणतात गौराई सोडून का गेली. बरोबर आहे ना. तिनं वचन दिलं होतं की मी येईन आणि तुझ्या बरोबर 1.5 दिवस राहील. कोणाला माहितीये काय वचन? सुहास आले ही जी माझी शाखा आहे त्या शाखेचे सर्व आहे. सुहास आगरे आज बरोबर आलेले आहे. त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा जे लोकांना माहिती आहे ते विचारा. बरोबर ना. लोकांना काय ह्याच्यात मजा नाही हो. लोकांना ह्याच्यात काही मजा नाही. आणि तुम्ही दुसऱ्या बारीत येऊन माझी काढा ना. दुसऱ्या बारीत येऊन काढा. 4-5 लोका मंडळाची माणसा आणि हा युट्यूबर थांबले ना. युट्यूबर तुमचा सकाळपर्यंत बरोबर कार्यक्रम करीन. कारण आम्ही सशाच्या पारदीला पण डुकराची काढतूचा खिशात ठेवतो बुवा. हा कमी समजायचं नाही. आणि दुसऱ्या बारीत येऊन अजिबात खोटं बोलायचं नाही बुवा. तुम्ही आज शाम गलपाटलो बुवा काय म्हणतात. यांचे गुरुवर्य म्हणतात ख्यातनाम शाहीर. त्याने 45 वर्ष केली ना बुवा. आणि हा दाखवला ना कोयनीला लोक दिला ना लोकांना. बुवा तुमच्या गुरुबद्दल मला काय बोलायची गरज नव्हती. बरोबर आहे ना. मला काय बोलायची गरज नव्हती. बुवांचा माझा काल कार्यक्रम जोरात तापला. बुवा बरेच काय बोलून गेले. माझे गुरुवर्य स्वर्गवासी आहेत. टोपीवरनं पण बुवा बोलून गेले. मी जेव्हा 2 वर्षापूर्वी वडील होते तेव्हा कार्यक्रम करायचो तेव्हा वडिलांच्या डोक्यात टोपी असायची. बापाच्या पायाची चप्पल कोण पोर घालील. बापाच्या पायाची चप्पल आपण घालतो. बापाच्या डोक्यावर टोपी होती म्हणून माझ्या डोक्यावर टोपी नव्हती बुवा. गेल्या वर्षी माझे वडील स्वर्गवासी झाले. वर्षाच्या आत डोक्यावर तुला फेटा घालून फिरू बाजारात फिरू शकतो म्हणून बुवा घातली नाही. पण यावर्षी स्वाभिमानानं आणि अभिमानानं घालतोय बुवा. पण तुम्हाला त्याची लाज वाटते. बुवांना लाज वाटते. मग बुवा एक काम करा. तुम्ही आधी माया हो ना. डोक्यावर पदर घेऊन या. तुम्हाला टोपी घालायची लाज वाटते तर बुवा म्हणाले यांचे गुरुवर्य. बुवा तुमच्याही गुरुवर्यावर काय बोलणार नव्हतो. पण तुम्ही काल सुरुवात केली. मग तुमचे गुरुवर्य जर तुमच्या बरोबर बारीक हजर आहेत. बुवा मला म्हणाले कालची वारी कारण बुवा तुमच्या वडिलांनी बघितली असती तर तुम्हाला चपलन मारला नाही असता. युट्यूबला वारी आले बघा. मग यांचं गुरु जर खाली बसलेलं आहे यांना का नाही चपलन मारलं पाहिजे ना. तुम्हाला पण बुवा चपलन मारलं पाहिजे. पण तुमचा गुरु मारित नाही का. कारण तुमच्या गुरूंचे संस्कार ते त्यांना पण ते चालतं. आज माझ्या माय माऊल्यांची सगळ्यांची मर्यादा राखून या ठिकाणी वारी करणार. आणि खरोखर मगाशी येता पण दिनेशजी कोंदडकर साहेब आहेत जे सगळ्यांना मोठं स्पॉन्सरशिप करतात. गाड्यांसाठी असेल कार्यक्रमांसाठी असेल. त्यांनी सुद्धा मला फोन केला. बापाचं छत्र हरवल्यावर जर बाप कोण असेल तर दिनेश कोंदडकरांनी मला प्रेम दिलेलं आहे बुवा. त्यांनी सुद्धा सांगितलं की सुशांत ही शेवटची वारी. याच्या पुढे शक्ती तुला जर अशी वारी केलीस तर तुझा कार्यक्रम बंद कर आणि घरात बस आहे ना. म्हणून माय मावळ्यांची इज्जत राखून मान राखून बुवा गवळण काय म्हणते बघा. तुम्ही जर दुसऱ्या वारीत येऊन अंगावर डोकी घालणार अशी आता माहिती ना त्याला चावल्यात काय फरक पडत नाही. आता मी माझ्या दुसऱ्या वारीत येऊन बोलायला असणार आहे कोण सकाळपर्यंत बुवा काय म्हणतो
कोण खातोय दाबून. तुझ्या घरातलं डेर बघ कोण खातोय दाबून. डेर म्हणजे काय? डेर म्हणजे काय? माठ आहे ना, माठ. तुम्ही बोलणार आहे नाही तर आपला गौरव म्हणतो मी जातो, मला काय नाही, तुमच्यासाठी आलोय. डेर म्हणजे माठ. माठ कोण दाबून खातो? माठ कोण दाबून खातो? का काही फुगा आहे दाबून खायला? हा का म्हातारीचं गॅस आहे? हा बुवा आपण दाबतो ना, दाबतो हाताचा एक्सरसाइज करायला, त्या स्माइली वाला असतो त्याला काय म्हणतात? हा बॉल. बॉल ना, आपण दाबतो का बॉल? आपण एकमेकांची कधीतरी मानगुडी पण दाबतो. तशी काल बुवांची दाबली होती आहे ना, म्हणून बुवा ही पानसट तुमची गवळण बुवा. तिची काय कटिंग देऊ? काय कटिंग देऊ बुवा? म्हणतो अरे तुझ्या घरात डेर. हा बुवा घरातलं डेर त्या नंतर राजाच्या. हा तर कोण खायचा कोण नाही खायचा? हा बुवा शास्त्रात विषय बघा काय आणि पाहिला शिका. आणि डेर कोण दाबून खायत नाही. डेर कोण दाबून खायत नाही. डेर उलट करून पितात. हा दूध खातात, दूध खातात, भात खातात, मामाम खातात. हा मेला मामाम खायच्या लायकीचा. हा मेला मामाम खायच्या लायकीचा. अजून दुधाचा दात पण दुखला नाही मेल्याचं. हा आणि मला शिकवायला आलाय बुवा बारी फक्त गवळण घेतो. बुवा काय म्हणतो? खरी मजा गवळणीपासनं. हा अरे तू गरम झालास तर लोका होती आहे ना. पहिल्या बारीक असा झोलपडवून गेला स्वरपाटला साफ तुझं वाटोला झालं नाही का? हा कालचा एवढा धक्का कसा घेतला? हा तुझ्या तालुक्यात आहे ना, तुझ्या तालुक्यात आहे. आता दुसऱ्या बारीक येऊन काय मला वरला खाल्लं जो काय करशील? हा साफ कपडे फाडून टाकशील. बघा आहे कोण? मी तुला काय उत्तर देतो बघा आहे कोण? बरोबर आहे ना. म्हणून बुवांना आणि बुवा म्हणाल काल बुवांना गोट्या दिलेल्या. काल बुवांची गवलट आहे छोट्या छोट्या छोट्या. हा लपून ठेव गोट्या. बुवाचा विषय होता. हा आणि मी काय म्हटलं? माझ्या मोठ्या 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 नाही फट्टी तर जायचं गोट्या. हा आता घालू काय? पुरुष आहे तर स्वतःच घालणार ना, बरोबर आहे की नाही? बुवा परत बुवा म्हणाल अंगा मासार म्हणतात. पहिल्यासारखं आहे, पहिल्यासारखं आहे. आता मी त्या घरच आहे. तुमच्या हाडाची काढाने याचा तंतुला झालेला तर मी काय केलं आहे ना. आता दुसऱ्या बारीत म्हणतील काला रेडा याव रेडा ताव रेडा याचा शाव गरपाटला म्हणणार. बघा दुसऱ्या बारीत याची मजा तर बघा. नुसता पहिल्या बारीत आहे ना त्यानं 40% पण केला नाही. 40% पण केला नाही. दुसऱ्या बारीत बघा कसा तापून येतो तो बुवा. हा येऊ. हा चला बघा काय म्हणायचंय. ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्ञान केलं या साऱ्यांचं भर. निळा हातात झेंडा घर जगाला सांगा बाप माझा प्रेमाची गोळी बोलत होतो बघा बुवा. माझ्या मनाच्या फुलपाखरा गाली लाजून हसता जरा. तुझा पुढं पिकी अप्सरा मनापासून सांगतोय राजे तुझा मी प्रिय कर गवळणी. लक्ष द्या बघा. मनापासून हा श्रीकृष्ण सांगतोय राजा. मनापासून सांगतोय राजे तुझा मी प्रिय कर आहे खरा.
त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय, प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास मी पटवून घेणार. आणि बुवांचा आणि माझा आजचा आतापर्यंतचा या वर्षीचा दुसरा आणि आतापर्यंतचा चौथा कार्यक्रम आहे आणि 4 कार्यक्रमांना सुद्धा बुवांना हाच विषय दिलेला आहे. बुवा म्हणून गेले की जर माझा प्रश्न घडला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडासा आशय 2-3 ग्रंथांमध्ये लागतोय बुवा, पण तुमची वाकडी वेळ आहे ना ती जरा भलतीकडेच आहे, बरोबर ना, अजून जरा होऊ दे, थोडासा वेळ द्या मला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार. आणि तुमच्या प्रश्नाचं आज मी काय उत्तर देत नाही बुवा, कारण 6 शास्त्र 18 पुराण काय माझ्या घरची नाही, बरोबर ना, म्हणून बुवा आजच्या विषयाचं तुमचं उत्तर आज काय देत नाही. आणि माझा विषय तुम्हाला विचारलाय, जर ग्रंथ जरी बरोबर असला ना बुवा, ग्रंथ जरी बरोबर असला तरी तुमचा यथोचित मान सन्मान करीन, कारण हा लोकशाहीचा मुलगा कधी खोटं बोलत नाही बुवा, म्हणून खोटं बोलायचं नाही.
उमरीवरची यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। ऑन स्टेज बुवा तुमच्या गुरुवर्यांची क्षमा मागतो। रोशन जाधव आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून माझे 2 मित्र आहेत या गावचे, त्यांचं इथून 10 किलोमीटरवरती गाव आहे। यांच्या माध्यमातून हा शाहिरांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। बुवा तुमच्या गुरुवर्यांची लाईव्ह कार्यक्रमामध्ये माफी मागतो, कारण हा
लोकशाहीचा वारसा आहे आणि मला काल जे बोलायचं नव्हतं आणि मलाच वाईट वाटलं की मी कशाला एवढं बोललो, पण बारीच्या हिशोबानं झाली बुवा. तुम्ही म्हणू नका की तुमचं चुकलं म्हणून, पण मी म्हणतो तुमच्या गुरुवर्यांवरून बोललो की माझी चूक आहे, बरोबर ना. आणि तुम्हाला आणि तुमच्या गुरूंना, खास करून तुमच्या गुरूंची या ठिकाणी माफी मागतो, कारण मोठं व्यक्तिमत्व आहे विजयजी निकम, मोठे शाहीर आहेत, त्यांची या ठिकाणी माफी मागतो. आणि तुम्हाला जशी वारी करायची ना, ऐकलं काय ऐकलं बोवानो, तुम्हाला जशी वारी करायची ना दुसरी करा, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि बोवानी जर गरम केला महाडिक साहेब पोलीस वाली यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. बोवानी जर गरम केला नाही ना, बोवानी गरम केला नाही तर फक्त माझी दुसरी वारी 15 मिनिटं ऐकाय थांबा, मी तुम्हाला विनंती करतो. सोलाई क्रीडा मंडळ आंबवली देऊळवाडी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. बोवान फक्त वारी घालवला ना, बघा दुसऱ्या वारीत फक्त तुम्ही थांबा, फक्त थांबा. बघा कशी वारी करतो. बोवाला धमकी देत नाही, बोवाला धमकी देत नाही, कारण बोवा आपण युवा पिढीचे शाहीर आहोत. तुमच्या गुरूंचं माझ्या गुरूंचे झाले जमाने गेले, लोकांना काय द्यायला पाहिजे आणि काय नाही. आता यांची येऊन फक्त भाषा बघा, यांची येऊन भाषा बघा आणि नंतर तुम्ही मला बोला की वाकडे मेडीला वाकडा न्या. वा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.